गौरी मुळे यांचं भाषण आणि त्यानंतर ऐकूया संस्कृत नाटकातील स्त्री पात्र या विषयावर मृदुला काळे यांचं भाषण. श्रोतेहो नमस्कार. संस्कृतवाणीच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, संस्कृत सुभाषित आणि स्त्रीचं आर्थिक स्वावलंबन याविषयी गौरी मुळे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार श्रोत्यांनो. आजचा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, तर आजचा दिवस आहे स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा उत्सव. महिला दिन हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती आईची माया, मुलीची स्वप्न आणि स्वतःच्या पायावर उभी राहणारी आत्मविश्वासपूर्ण स्त्री. पण एक प्रश्न मनात येतो, स्त्रीचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता असावा का, की तो आपल्या विचारात, संस्कारात आणि कृतीत असावा? आपल्या संस्कृत परंपरेत एक मंगल वचन आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवताही वास करतात. म्हणजेच आपल्या संस्कृतीने स्त्रीला केवळ स्थान दिलं नाही, तर तिला शक्ती, ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं आहे. तर आजच्या या महिला दिनानिमित्त आपण पाहणार आहोत संस्कृत सुभाषिते आणि त्या माध्यमातून होणारे स्त्रीचे आर्थिक स्वावलंबन. चला तर मग या अर्थपूर्ण विचारयात्रेला सुरुवात करूया. जागतिक पातळीवर स्त्री सक्षमीकरणाबद्दल चर्चा होत असताना आपण आपल्या संस्कृतीकडे वळून एक प्रश्न विचारूया की आपल्या परंपरेनं स्त्रीला नेमकं काय दिलंय? आपण दरवर्षी लक्ष्मीपूजन करतो, आरती करतो, स्तोत्र म्हणतो, पण क्षणभर थांबून विचार करूया, लक्ष्मी म्हणजे नेमकं काय हो? धनाची देवी की उद्योग, ज्ञान, कर्तृत्व आणि आत्मविश्वासाची प्रतीक? यावर एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे, उद्योगिनम पुरुष सिंहमुपैति लक्ष्मीः. म्हणजेच लक्ष्मी ही केवळ मागून मिळत नाही, तर ती उद्योग, परिश्रम आणि धैर्याने प्राप्त होते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अत्यंत महत्वपूर्ण विधान करतात, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या जगात ज्ञानासारखं पवित्र काहीही नाही. आपलं संस्कृत साहित्यातील एक सुभाषित या प्रवासाची अगदी सुंदर मांडणी करतं. विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रताम, पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मम, ततः सुखम. या एका श्लोकात जीवनाचा संपूर्ण आराखडा दडलेला आहे. विद्या माणसाला विनय देते, विनयामुळे पात्रता येते, पात्रतेतून धन प्राप्त होते, धनामुळे धर्माची आचरण शक्ती वाढते आणि त्यातून खरे सुख प्राप्त होते. अहो, हा क्रम केवळ शब्दांचा नाही, तर स्वावलंबनाचा मार्ग आहे. ज्ञान, विनय, पात्रता, धन आणि सुख या साखळीमध्ये आर्थिक स्वावलंबनाचे तत्व स्पष्ट दिसते. जेव्हा स्त्रीकडे ज्ञान असते तेव्हा ती केवळ नोकरी किंवा उत्पन्न मिळवते असं नाही, तर ती स्वतःच्या निर्णयांवर उभी राहते. ती परिस्थितीला घाबरत नाही, ती इतरांवर अवलंबून राहत नाही. ज्ञान तिला आत्मविश्वास देते, आत्मविश्वास तिला निर्णय क्षमता देतो आणि निर्णय क्षमता तिला स्वावलंबनाकडे घेऊन जातं. स्वावलंबन म्हणजे केवळ आर्थिक उत्पन्न नव्हे, तर मानसिक स्थैर्य, विचार स्पष्टता आणि आत्मसन्मान यांचा संगम आहे. शिक्षित स्त्री घर घडवते, समाज घडवते आणि राष्ट्र घडवते. कारण तिच्या हातात केवळ पुस्तक नसतं, तिच्या हातात पिढ्यांचं भविष्य असतं. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्तानं आपण इतकेच म्हणू शकतो की स्त्रीला शिक्षण देणे म्हणजे तिला संधी देणे, तिला स्वावलंबनाची दिशा देणे आणि त्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीचा पाया मजबूत करणे. ज्ञान हा केवळ उजेड नाही, तर तो स्वातंत्र्याचा मार्ग आहे. आणि म्हणूनच ज्ञान हेच स्त्रीच्या स्वावलंबनाचं खरं सामर्थ्य आहे. स्वप्न पाहणं महत्वाचं आहे, पण स्वप्नांना उभं करणं, त्यांना आकार देणं, त्यासाठी घाम गाळणं हाच खरा उद्योग. आज स्त्रिया शिक्षण घेत आहेत, त्या सक्षम आहेत, प्रतिभावान आहेत, बुद्धिमान आहेत. पण प्रश्न असा आहे की त्या ज्ञानाला कृतीत उतरवण्याची हिंमत आपण दाखवतो का? लक्षात ठेवा, ज्ञान आपल्याला दिशा दाखवतं,
पण उद्योग आपल्याला गंतव्यापर्यंत पोहोचवतो. एक सुभाषित सांगतं, उद्योगिनम पुरुष सिंहमुपैति लक्ष्मी. लक्ष्मी त्या सिंहासारख्या धैर्यवान आणि उद्योगी व्यक्तीकडेच जाते. याचा अर्थ काय? संपत्ती, यश, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपोआप येत नाही. त्या व्यक्तीकडे जातात जी कृतिशील आहे, जिद्दी आहे आणि अपयशाला घाबरत नाही. यश हे भाग्याने मिळत नाही, ते जिद्दीनं मिळतं, ते परिश्रमानं मिळतं. स्वावलंबन म्हणजे कुणीतरी आपल्याला संधी देईल, आपण थांबून राहू हे नव्हे. स्वावलंबन म्हणजे स्वतः संधी निर्माण करणं, घरातून छोटासा व्यवसाय सुरू करणं, स्वतःच्या हातकलेचं उत्पादन विकणं, ऑनलाईन अध्यापन करणं, भाषांतराचं काम घेणं, संस्कृत श्लोक शिकवणं, योग प्रशिक्षण देणं, डिजिटल कौशल्य आत्मसात करणं, ही सर्व उद्योगाचीच रूप आहेत. मोठा मंच मिळाला तरच काम करायचं असं नाही. छोट्या सुरुवातींमध्येच मोठी क्रांती घडलेली असते. आज तंत्रज्ञानामुळे घराच्या 4 भिंती जगाशी जोडल्या गेल्यात. एका मोबाईलच्या माध्यमातून स्त्री आपलं ज्ञान, आपली कला, अनुभव जगभर पोचवू शकते. उद्योग म्हणजे केवळ मोठा व्यवसाय नव्हे, तर उद्योग म्हणजे कृतिशीलता, रोज थोडं थोडं पुढे जाण्याची सवय, अपयश आलं तरी पुन्हा उभं राहण्याची वृत्ती. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक गोष्ट समान असते, तिने वाट पाहिली नाही, तिने सुरुवात केली. उद्योग म्हणजे अपयशाची भीती न बाळगणं. उद्योग म्हणजे मी करू शकते हा विश्वास कृतीत उतरवणं. लक्षात ठेवा, भीती थांबवते पण प्रयत्न पुढे नेतात. आज जर आपण एक पाऊल टाकलं तर उद्या तो मार्ग बनेल, आणि आज जर आपण एक कौशल्य वापरलं तर उद्या ते सामर्थ्य बनेल. महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःला एक वचन देऊया की मी स्वप्न फक्त पाहणार नाही, तर स्वप्नांसाठी लढणार. कारण ज्ञान आपल्याला सक्षम करतं, पण उद्योग आपल्याला स्वावलंबी बनवतो. आणि जेव्हा स्त्री स्वावलंबी होते तेव्हा ती केवळ स्वतः उभी राहत नाही, तर संपूर्ण समाजाला उभं करते. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, उद्योग म्हणजे फक्त कष्ट करणे का हो? दिवसभर काम करणं, थकून जाणं, झोप न घेणं, हाच काय तो उद्योग आहे का? नाही. संस्कृत आपल्याला संतुलन शिकवते. सहसा विदधीत न क्रियाम अविवेकः परमापदाम पदम. अविचाराने, घाईघाईने केलेले कार्य संकटाला आमंत्रण देतात. याचा अर्थ फक्त धावणं महत्वाचं नाही, तर योग्य दिशेने धावणं महत्वाचं आहे. हार्ड वर्क म्हणजे परिश्रम आणि स्मार्ट वर्क म्हणजे सुबुद्धीने, नियोजनपूर्वक योग्य साधनांचा उपयोग करून केलेला परिश्रम. उद्योगशीलता म्हणजे केवळ वेळ घालवणं नव्हे, तर परिणाम देणारी कृती करणं. यासाठी आणखी एक खूप सुंदर आणि अत्यंत योग्य सुभाषित आहे, युक्तियुक्तम वचो ग्राह्यम बालादपि शुकादपि. म्हणजेच काय, तर युक्तिपूर्ण विचार कुणाकडूनही स्वीकारावा. यातून काय शिकतो, तर युक्ती म्हणजे स्मार्ट वर्क. आजच्या काळात तंत्रज्ञान आहे, डिजिटल माध्यम आहेत, नेटवर्किंग आहे. जर आपण त्यांचा उपयोग केला नाही तर तो फक्त एक कष्ट राहतो, पण जर योग्य पद्धतीने वापरला तर तो उद्योग बनतो. स्वावलंबनासाठी परिश्रम आवश्यक आहेतच, पण त्याहून अधिक आवश्यक आहे विचारपूर्वक कृती. काम जास्त करण्यापेक्षा काम योग्य पद्धतीने करणं महत्वाचं आहे. म्हणूनच आजची उद्यमशील स्त्री अशी असली पाहिजे, कष्टाळू पण नियोजनबद्ध, जिद्दी पण रणनीतीपूर्ण, स्वप्नाळू पण कृतिशील आणि बुद्धिमान. कारण हार्डवर्क तुम्हाला थकवू शकतो, पण स्मार्ट वर्क तुम्हाला पुढे नेतो. आणि जेव्हा कष्ट, युक्ती, आत्मविश्वास ही तीनही एकत्र येतात तेव्हाच खरे स्वावलंबन जन्माला येते. कमावणं महत्वाचं आहेच, पण जपणं त्याहून महत्वाचं आहे. यश मिळवणं कठीण असतं, पण ते टिकवणं अधिक कठीण असतं. आपण विचार करतो मी कमावते म्हणजे मी स्वावलंबी, पण खरा प्रश्न असा आहे, आपण कमावलेलं शहाणपणाने वापरतो का? भर्तृहरींच्या नीतिशतकात अत्यंत सारगर्भ संदेश आहे, अल्पस्य हेतुर बहुधा न नाशः. लहान कारणासाठी मोठं नुकसान करू नये. क्षणिक मोह, दिखावा, इतरांशी तुलना या छोट्या कारणांसाठी आपण आपल्या कष्टाचं मोठं नुकसान करत नाही ना. आर्थिक स्वावलंबन म्हणजे फक्त उत्पन्न नाही,
ते आहे संयम, संतुलन आणि सजगता. संस्कृत आपल्याला वारंवार स्मरण करून देतं, आत्मानं सततम रक्षेत. स्वतःचं रक्षण करा. आजच्या काळात हे रक्षण म्हणजे आपली आर्थिक सुरक्षितता जपणं, आपली मानसिक शांतता टिकवणं आणि आपली बौद्धिक स्वायत्तता जपणं. पुन्हा एक सुभाषित सांगतं, धर्मेण अर्थ साधनीय. अर्थ म्हणजे धन हा धर्माच्या मार्गाने मिळवावा आणि वापरावा. म्हणजेच पैसा कमावणं जितकं आवश्यक तितकंच आवश्यक आहे त्याचा योग्य उपयोग. आणखी एक सुंदर वचन, संपत्तौच विपत्तौच महताम एक रूपता. समृद्धीत आणि संकटात ज्यांची वृत्ती स्थिर असते तेच खरे महान. आर्थिक शहाणपण म्हणजेच स्थिरता. पैसा आला म्हणून उधळपट्टी नाही, संकट आलं म्हणून घाबरणं नाही. एक सुभाषित सांगतं, संतोषः परमो लाभः. संतोष हाच सर्वश्रेष्ठ लाभ आहे. याचा अर्थ प्रगती थांबवणं नव्हे तर लोभ टाळणं आहे. स्वावलंबनाचा खरा पाया म्हणजे कमाई, बचत, नियोजन आणि दूरदृष्टी. कमाई तुम्हाला सक्षम करते, बचत तुम्हाला सुरक्षित ठेवते, नियोजन तुम्हाला स्थिर बनवते, दूरदृष्टी तुम्हाला भविष्यदर्शी बनवते. ज्या स्त्रीकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे, उत्पन्न आहे आणि त्यासोबत आर्थिक शहाणपण आहे, ती परिस्थितीवर अवलंबून राहत नाही तर परिस्थिती तिच्यावर अवलंबून राहते. ती निर्णय घेताना आत्मविश्वासाने उभी राहते. ती संकटातही डगमगत नाही, कारण तिला माहिती असतं, मी सजग आहे, मी संयमी आहे, मी सक्षम आहे. लक्षात ठेवा, उत्पन्न वाढवणं ही प्रगती आहे, पण आर्थिक शहाणपण राखणं ही शक्ती आहे. आणि जेव्हा संयम, संतुलन आणि सजगता या तिन्ही गोष्टी स्त्रीच्या आयुष्यात एकत्र येतात तेव्हा ती केवळ स्वावलंबी होत नाही तर ती आत्मनिर्भर, आत्मविश्वासी आणि आदर्श बनते. आज आपण फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणतो, पण आपल्या संस्कृतीने तो विचार 1000 वर्षांपूर्वीच जगलाय. ज्ञान दिशा देते, उद्योग गती देतो आणि संयम स्थैर्य देतो. ही त्रिसूत्री स्वीकारली तर स्वावलंबनासाठी वेगळा घोष करावा लागत नाही, तो आपोआप आपल्या व्यक्तिमत्वात उतरतो. स्त्री जेव्हा ज्ञान मिळवते ती अज्ञानाचा अंधार नष्ट करते. ती जेव्हा उद्योग करते ती परिस्थिती बदलते आणि जेव्हा ती संयम राखते तेव्हा ती यश टिकवते. आणि तेव्हाच ती म्हणू शकते, मी सक्षम आहे, मी सजग आहे, मी स्वावलंबी आहे. फक्त ज्ञान मिळवायचं नाही तर ते उपयोगात आणायचं. फक्त यश मिळवायचं नाही तर ते टिकवायचं. म्हणून उठा, ज्ञानाचा दीप पेटवा, उद्योगाची वाट धरा, संयमाची ढाल धरा आणि मग ठामपणे म्हणा, स्वावलंबन हा शब्द नाही तर तो माझा स्वभाव आहे. खरंच संस्कृत साहित्य केवळ ग्रंथात नाही, ते कृतीत उतरलं तर जीवन परिवर्तन घडवतं. श्रोते हो, आत्ताच आपण संस्कृत सुभाषित आणि स्त्रीचं आर्थिक स्वावलंबन याविषयी गौरी मुळे ह्यांचं भाषण ऐकलं.